नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओला आपल्या खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. त्यामुळेच मी आता नवीन व्हिडिओ बनवतो आहे. याच्यामध्ये आपण अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघतो आहे की मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं की आरी पॉलिसी आपल्याला आली होती. आरी पॉलिसीमध्ये आपल्याला काही टेक्निकल गाईडलाईन्स दिल्या होत्या की सोलर सिस्टीम तुम्ही कशी डिझाईन करावी लागेल तुम्हाला, किंवा पुढे जाऊन कशा पद्धतीनं आपल्याला रूल्स चेंज होतील त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. किंवा नेट मीटरिंग कधी कुठल्या कॅपॅसिटीपर्यंत असेल, नेट बिलिंग कुठल्या कॅपॅसिटीपर्यंत असेल, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम याच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स त्या आरी पॉलिसीमध्ये होत्या, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आयकॉनवरती प्रेस करा आणि मागचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा पण संदर्भ लागेल आणि तुम्हाला समजेल की नेमक्या कोणकोणत्या पॉलिसी सोलरमध्ये ॲड झालेल्या आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं ते आपण बघितलं की आपल्याला सोलरच्या गाईडलाईन्स कशा पद्धतीनं दिलेल्या आहेत, त्यानुसार आपल्याला काम करावं लागेल. पण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MSEDCLने आपल्याला MYT ऑर्डर दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टी इयर टॅरिफ म्हणजे काही 5 वर्षांच्या फ्युचर 5 वर्षांच्या 2030पर्यंतचे जे काही टॅरिफ्स लागतील सोलरवरती असतील त्याची आपल्याला एक ऑर्डर दिलेली आहे काढून. त्यानुसारच जे काय होणार आहे ते बिलिंग होणार आहे सोलरमध्ये. मग ते सोलर नेट मीटरिंग असेल किंवा नेट बिलिंग असेल इन फ्युचर जे होईल ते. पण सध्या तरी नेट मीटरिंग अलाउड आहे, त्या पद्धतीनंच हे टॅरिफ लागणार आहेत. तर पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा यातला असा आहे की आजपर्यंत 20 किलोवॅटपर्यंत आपल्याला TOD बिलिंग लागत नव्हतं, जो आपण TOD मीटरिंग म्हणतो ते लागत नव्हतं. पण आता रेझिडेन्शियल आणि ॲग्रिकल्चर कॅटेगरी सोडून जे काही कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 10 किलोवॅटपासून पुढे TOD बिलिंग किंवा TOD नेट मीटरिंग सुरू होणार आहे. तर हे जे TOD ॲप्लिकेबल होणार आहे ते 10 किलोवॅटपासून वरच्या, ज्यांचा मंजूर भार 10 किलोवॅटच्या वरती आहे त्या सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल होणार आहे. तर याच्यामध्ये TOD स्लॉट जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं असतात, टाईम झोननुसार असतात आणि त्यानुसारच आपल्याला सोलरमधला बेनिफिट मिळतो. तर त्याचं रिवाईज असं दिलेलं आहे त्यांनी की सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही जेवढं सोलर जनरेशन कराल तेवढं पूर्णपणे तुम्हाला त्या 9 ते 5मध्येच युटिलाइज करायचं आहे किंवा यूज करायचं आहे. जरी ते एक्सपोर्ट झालं तरीसुद्धा त्याचा बेनिफिट आपल्याला मिळणार नाही आहे. दुसरा स्लॉट आहे यातला, तो आहे 5 ते 12चा, सायंकाळी 5 ते रात्री 12 या 7 तासांचा. या 7 तासांमध्ये जी काही तुम्ही एनर्जी तयार कराल, आता रात्रीची एनर्जी तयार होणार नाही, पण 5 नंतर 6 साडेसहा वाजेपर्यंत जे काही युनिट्स तयार होतील तुमचे, त्याचा बेनिफिट तुम्ही कोणत्याही झोनमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा स्लॉट आहे तो आहे आपला 12 ते 9चा, म्हणजे रात्री 12 ते सकाळी 9चा. या स्लॉटमध्ये जी एनर्जी तयार होईल म्हणजे साधारणतः 7 वाजता किंवा 8 वाजता सनलाईट आल्यानंतर जी एनर्जी तयार होईल 9 वाजेपर्यंत, ती तुम्ही एनर्जी 2 स्लॉटमध्ये यूज करू शकता. तिसरा स्लॉट सोडून, जो सायंकाळी 5 ते 12चा आहे तो स्लॉट सोडून बाकीचे राहिलेल्या 2 स्लॉटमध्ये ती एनर्जी तुम्ही यूज करू शकता, म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. तर हे जे TOD आहे हे ॲप्लिकेबल होणार आहे अगदी 2015-16 सालामध्ये पण ज्यांनी सोलर बसवलेला आहे त्या लोकांसाठी पण हा TOD 10 किलोवॅटच्या वरती ॲप्लिकेबल होणार आहे. आणि याचं बिलिंग इफेक्टिव्ह जो असणार आहे, म्हणजे याचं बिलिंग जे आहे जे तुम्हाला या स्लॉट्सनुसार येणार आहे ते साधारण येणार आहे 1 जुलै 2025पासून हे लागू करणार आहेत. म्हणजे जुलै 2025पासून आजपर्यंत ज्या लोकांना या TODमध्ये बिलिंग झालेलं नाही आहे त्या लोकांनासुद्धा आत्ता त्या झोनमध्ये बिलिंग होणार आहे. आणि त्याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा तुम्हाला भरायला काही महिन्यांमध्ये येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही EMI ऑप्शन्स वगैरे MSEDCL ऑफर करू शकते, पण तो डिफरन्स तुम्हाला भरावा लागणार आहे त्या क्लायंट्सला ज्यांनी 1 जुलैपासून किंवा त्याच्या आधीसुद्धा सोलर बसवलेला आहे, त्यांना हे ॲप्लिकेबल असणार आहे. तर याच्यातला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे पॉईंट आहे तो आहे ग्रीड सपोर्ट चार्जेस. आता पूर्वी आपल्याला बिलामध्ये काय व्हायचं की बँकिंग चार्जेस लावले जायचे किंवा बँक युनिट्सवरती आपल्याला साधारण 12%, 7% असं LT आणि HTनुसार आपल्याला डिडक्शन होत होतं आणि त्यानुसार मग आपल्या बँकिंग चार्ज लागत होता त्यानुसार आपल्याला. पण आता बँकिंग चार्ज हटवला आहे, तो कॅन्सल करून त्या जागी ग्रीड सपोर्ट चार्जेस लावलेले आहेत. जसं आपलं मागच्या व्हिडिओमध्ये बोलणं झालं होतं की ग्रीड सपोर्ट चार्जेस आपल्याला लागणार आहेत. ते लागणार आहेत कशा पद्धतीनं, तर तुम्ही जेवढ्या किलोवॅटचं सोलर बसवलेलं आहे त्यानुसार जेवढे युनिट्स तुम्ही जनरेट कराल त्या युनिट्सवरती, जनरेटेड युनिट्सवरती ते ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार आहेत. हे ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार आहेत ते 10 किलोवॅटच्या वरच्या सिस्टीमसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. आणि
ते ॲप्लिकेबल होणार आहेत 1 एप्रिल 2026 पासून. पण ते ॲप्लिकेबल कोणाला होणार आहेत, तर 1 जानेवारी 2020 सालापासून ज्या लोकांनी सोलर बसवलं त्या लोकांनासुद्धा, त्या क्लायंट्सलासुद्धा हे ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागणार आहेत. म्हणजे काय, ते होणार आहेत ॲप्लिकेबल 1 एप्रिलपासून, पण त्या ग्रीड सपोर्ट चार्जेसमध्ये 2020 सालाचे पण क्लायंट्स असणार आहेत. हे ग्रीड सपोर्ट चार्जेस जे आहेत ते LTला असणार आहेत ₹1.96 आणि HTला असणार आहेत ₹1.42. हे पर युनिटवरती असणार आहेत तुमच्या जनरेटेड युनिट्सवरती. ज्याच्यातला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे नॉन DCR आणि DCR मॉड्यूल्स. आता आजपर्यंत आपल्याला अशी न्यूज आली होती की आपण नॉन DCR मॉड्यूल्स 31 मे नंतर नाही वापरू शकत. तर हे खरं आहे, आपल्याला DCR मॉड्यूल्स कंपल्शन होणार आहे. पण आपल्याकडे आत्ता 2 महिन्यांचा कालावधी आहे, ज्याच्यामध्ये आपण जिथे आपल्याला नॉन DCRचे प्रोजेक्ट्स करायचे आहेत तिथे तुम्ही नॉन DCRचे प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकता. फक्त त्यांची अट एकच आहे की तुम्ही ते तुमचे प्रोजेक्ट्स कमिशनिंग झाले पाहिजेत 31 मे 2026च्या आधी. ते कमिशनिंग झाले पाहिजे, त्याचं नेट मीटरिंग झालं पाहिजे, नेट मीटर बसला पाहिजे त्याचा, आणि प्लांट तुमचा सुरू झाला पाहिजे. समजा तुम्हाला नॉन DCR बिहाइंड द मीटर लावायचं असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला नेट मीटरिंग करायचं नाही आहे, तर 31 मे नंतर तुम्ही बिहाइंड द मीटरसाठी पण ॲप्लिकेशन करू शकता, जसं आत्तापर्यंत आपण करत आलेलो आहोत तसं. पण 31 मेच्या नंतर तुम्ही DCRच मॉड्यूल्स तुम्हाला वापरावे लागतील, ज्याच्यामुळे मे बी कॉस्ट वाढू शकते कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलच्या क्लायंट्सची. तर हे जे काही पॉईंट्स होते जे आपण पाहिले, हे काही चेंजेस आलेले आहेत आपल्याला MSEDCL त्यानुसार हे ॲप्लिकेबल पण होतील 1 एप्रिलपासून. पण याच्यामध्ये असं नाही होणार आहे की सोलरचा बेनिफिट पूर्णपणेच कमी झालेला आहे. सोलरचा बेनिफिट कसा घ्यायचा किंवा ती सिस्टीम कशी डिझाईन करायची याच्यावरती आमचं काम सुरू आहे. ती सिस्टीम कशा पद्धतीने आपण डिझाईन करतो आहे त्यानुसार आपला बेनिफिट ठरणार आहे. जरी आपण नेट मीटरिंग नाही केलं तरी पण आपण सोलर हायब्रिड सिस्टीम किंवा सोलर ऑफ ग्रीड सिस्टीम कशा पद्धतीनं रन करू शकतो आणि त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट क्लायंटला कसा होईल या पद्धतीनं आपण सोलर सिस्टीम डिझाईन करणार आहोत. त्यासाठी आपण काही ऑप्शन्स बघतो आहे की आपण हायब्रिड सिस्टीम देऊ का ऑफ ग्रीड देऊ किंवा काही क्लायंट्सला आपण नेट मीटरिंग जरी नसेल करायचं तरी त्याला काय ऑप्शन देता येईल आपल्याला. बऱ्याच ठिकाणी असेही ऑप्शन्स आम्ही दिलेले आहेत की जिथं MSEDCL नाहीच आहे, तिथं कनेक्शनच नाही आहे MSEDCLचं, तरी पण आपण तिथं सोलर सिस्टीम बसवली आहे आणि ते ऑफिस किंवा ते घर जी इंडस्ट्रीमध्ये आपण ते छोटा प्लांट बसवला आहे तिथं पूर्णपणे एनर्जी डिपेंडन्सी आहे ती पूर्णपणे सोलरवरती आहे. तिथं MSEDCLचं कनेक्शन घेण्याची गरजसुद्धा आजपर्यंत लागलेली नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट रन करतो आहे आत्ता किंवा तो कशा पद्धतीनं बेनिफिशियल ठरतो आहे त्या क्लायंटसाठी. दुसरं याच्यामध्ये असं आहे की ऑफ ग्रीड सिस्टीममध्ये सुद्धा तुम्ही नॉन DCR पॅनल्स यूज करू शकता. मागच्या पॉईंटमधला हा मुद्दा आहे की नॉन DCR पॅनल्स जर तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही विदाऊट नेट मीटरिंग हायब्रिडमध्ये किंवा ऑफ ग्रीडमध्ये यूज करू शकता 31 मे नंतर. तर आता ही सिस्टीम हायब्रिड सिस्टीम असेल, ही आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल अशा पद्धतीनं डिझाईन करणार आहोत. त्याचं वर्किंग आमचं चालू आहे. ते झालं की मी त्याची एक PDF किंवा त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून तो आपल्या चॅनलवरती पब्लिश करणार आहे. तर तो पाहण्यासाठी, तो मिस न करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच काही महत्त्वाच्या अपडेटसाठी, इम्पॉर्टंट माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.